काही शब्दात व्यक्त करू शकत नाही। ज्या मुशीत आपल्या पुतण्याला घडवलं, जे संस्कार राजकारणाचे दिले, त्याच पुढच्या पिढीला निरोप देण्याची वेळ आज शरद पवारांवर आली। कालपासून आपण बघतोय शरद पवार हे अगदी स्तब्ध होते। त्यांनी या संपूर्ण अपघाताची माहिती जाणून घेतली। त्या अपघातानंतर अर्थातच मुंबईत ते असताना या अपघाताची बातमी आली, त्यामुळे व्यथित झालेले शरद पवार बारामतीमध्ये तातडीनं आले आणि अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत शरद पवार इथं थांबून राहिले होते। अजित पवारांचं निधन पवार कुटुंबियांसाठी धक्कादायक नक्कीच म्हणावं लागेल। ज्या अजित पवारांवर इतकी मोठी जबाबदारी खरं तर पवारांनी दिली होती, घडवलं होतं ज्या अजित पवारांना, याच शरद पवारांना लोकसभेला जाण्यासाठी अजित पवारांनी अवघ्या 1.5 महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता। शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 72 तासांचं जे सरकार स्थापन केलं ते सोडून ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आले होते। आज या अजित पवारांना निरोप देण्याची वेळ शरद पवारांना आली आहे। अर्थातच दुःखद असा हा प्रसंग।